तर नमस्कार मित्रांनो, आता हे पाण्याचं वातावरण चालू आहे तर आमचाही विचार झाला कुठं ना कुठं फिरायला जायचा. तर आम्ही चाललो आता धरणावर बोपापूरच्या. माझ्यासोबत शुभम घोम. आओ दादा, ये फंस गया सीएम. आता आम्ही निघालो, बाकीचं तुम्हाला समोर दाखवतो. तोपर्यंत ब्लॉग पाहत राहा. तर मित्रांनो, आलो आम्ही आता भोपापूरच्या डॅमवर. अभी मजा आएगा ना भिड़ो. माल किधर है? पाहू शकता तुम्ही, हा मागचा सीन आहे. समोरला जो दरवाजा आहे तो बंद आहे, तर आपण गेट पर्यंत जाऊ शकत नाही. मेरे साथ अन्याय हुआ है, मेरे साथ अन्याय हुआ है और मैं अब किसी के साथ अन्याय नहीं होने दूंगा. म्हणून आम्ही आता मागून आलो. मागचा नजारा असा दिसते. वाव, का होता ते बाकी तुम्हाला तिकडलं दाखवतो तुम्हाला नंतर. पाहू शकता तुम्ही, हा धरणाच्या मागचा नजारा. इथून बरोबर उतरत जा, कारण की पळाची भीती आहे. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. या इथं बोट. पाणी चांगलं झालं. हो, आता भरलं पुरं. वरतून मस्त पाणी चालू आहे, वातावरण मस्त आहे. हो, आजचा सीन खूप आहे. आजूबाजूचं बद्दल पूर्ण उघडलं पूर्ण. हो, वरचं वातावरण खतरनाक आहे. मासोया खाता का? मासोया खेकडे खेकडे. असं आहे मग. आता हे तिकडे बोट चालू आहे, दिसतही नाही ते कॅमेऱ्यात. असं आहे मग आता वातावरण इथं. हो का? 9 वाजता म्हणजे मग हे व्यापारी घेऊन जातात आहे ना? हा हा. हे काय चारा का मच्छीचा? नाही खातो ते वावरात चालू आहे. वावरात ना ते खत. झालं मग जेवण तुमचं आप्पा? झालं काय? आजी दिसून राहिली. आजी कामाला गेली ना. हो काय? खल्लारा गेली. कुकडे खल्लारा. हा, मग हे आप्पा जे मासोळ्या आहे हे कधी टाकतात समजा? मग संध्याकाळच्या वेळेस टाकतात का सकाळीच टाकतात? नाही जाय सकाळी संध्याकाळी टाक. संध्याकाळी टाकतात, समजा रात्रभर ते पकडतात, सकाळी काढतेच मग ते. सकाळी काढून इथं काटा करून विक ना. व्यापारी घेऊन जाईल. हा, आता हे जाळ टाकून राहिले का काढून राहिले? जाय टाकून टाकून राहिले आहे ना. टाकून रातभर मस्त पकडतात त्याच्यात. चांगली आयडिया आहे. कुत्रे भरले मगम राहत अशी नाही. चांगलं दिसूनच राहिलं हालत. हालत बंद झाली त्याची. चलता आपण झाला तर फिरून. हो चला, तिकडल्या साईडनं तू थोडंसं. येतो मग आप्पा. करा मग आराम. हो, ह्यावेळी टाकणं चालू आहे खत. माझ्या पांडुरंगाची वारी. मित्रांनो, हे होय ते गेट जे बंद आहे. पहिले डायरेक्ट इथून अंदर जात आहे. आता हे बंद आहे, कुलूप लागलाय. आता गाडी इथं अशी उभी करावी लागते. इकडून बॅक साईडनं अंदर जावं लागते. त्या गेटापर्यंत जापर्यंत तुमचं थंड गारून जाता तुम्ही. 1.5 किलोमीटर ते गेटच आहे. तात्या चालले आमचे सरळ सरळ. हा नजारा असा आहे गेटवरून.
अजून चांगलं पाणी पाहिजे, पुरं भरलं नाही तसं म्हणा तसं. हो टेकलं दिसूनच राहिलं पुरं. वातावरण मस्त आहे, थंडगार. हो ऊन नाही आहे ना, थंड आहे ना वातावरण. चांगली झडी पाहिजे पाण्याची. तिकडे पळून आलं ते पाणी. चाबी तर काढलीच नाही गाडीची, गाडीलाच आहे. वा गाड्या राहू दे ना, आता तिकडे चाललोच कुठं आपण. एखादा घेऊन गेला आता. पैदल करता का आपल्याला बरंच दूर जावं लागते रे आता. मेरे साथ अन्याय हुआ है। हे भेटले आम्हाला आता देवगावले कार्यकर्ते. बोल रे काही माझे मित्र भाव पडपाचे जाते. त्यांची भेट झालेली आहे माझ्या जुन्या क्लासमेटची. बड़ा हरामी हो बेटा. जे काही वगैरे वगैरे वगैरे. हे कोणाची काढली गाडी त्या ते यामाची. यमाची. हो RX-100 भाई. हो 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 तर विक्री आहे म्हटलं ते. इकडे आहे का? हो विक्री आहे. कोणी गिराईक कधी असेल दे ना 15,000. बड़ा हरामी हो बेटा. तर त्यांना म्हणा घरी या जेवण करा. जे फुल घेऊन येणार बे. हिच्यात मग टाकाच लागते का? कुठे गेलं तर हा कुठे गेलं टाकाच लागते. बिना टाकाची चलत नाहीये समोर. नाही हे टाकून समोर जाईन गाडी. तर एवढं बोलून आमचा ब्लॉग संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. दादा येईल द्यावं थोडंसं. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. येतो म्हणा.